हे हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं किंवा व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर झाली होती सकाळ मस्त, मी पण रेडी वगैरे झाले, आंघोळ वगैरे करून घेतली, पीठ वगैरे मळून चपात्या वगैरे लाटल्या, कारण की आरूला जायचं होतं स्कूलला. आरू पण उठली होती. मग इथं मी चपात्या लाटून घेतल्या. भाजी फक्त तिच्यापुरतीच करायची होती, कारण की रात्री भाजी होती आम्हाला, त्याच्यामुळं मी तिच्यासाठी चहा चपाती बनवत होते खायला जाईन म्हणून. आणि आज मी दुधाचा चहा ठेवला होता, कारण की माझी आंघोळ आज लवकर झाली होती, तर मला पण चहा चपाती खायची होती. त्याच्यामुळे मस्त असं तुपाची चपाती बनवून घेतली. त्याच्यानंतर मी तिचं टिफिन वगैरे पॅक केला. बघू शकता चपात्या आपल्या किती छान होत होत्या. आणि आरूचं चाललं होतं, मम्मी दे पटकन दे पटकन. मग तिला मी पटकन नाही का टिफिन वगैरे भरून मग तिला पण मी चहा चपाती चारली आणि मी पण चहा चपाती वगैरे खाल्ली. तर मग तिचं टिफिन वगैरे भरून तिचं आवरून तिला तयार करून ती बाहेर फिरत होती. सकाळचं तिचं राऊंड मारायचं काम असतं, सगळ्यांच्या घरी जाते, कोण उठलंय कोण नाही उठलं बघायला. तर मग तिला स्कूलला वगैरे पाठवली. त्याच्यानंतर मग मी आता पसारा आवरणार होते, बेडवरचं म्हणजे गोधडी वगैरे झाडू वगैरे मारायचं होतं. आणि मग ती स्कूलला वगैरे गेली. त्याच्यानंतर मग मी सगळी बाकीची कामं केली. आणि दुपारी मला इच्छा झाली होती गोड काहीतरी खायची, आणि ती पण आता स्कूलवरनं येणार होती. 2:30 वाजले होते. मग मी मस्त असं शिरा केला आमच्या दोघींपुरता. आणि मी पहिले मला घेतला आणि मग तिला ठेवलं. ती आली नव्हती, येईल आता. आणि तेवढ्यात हे पण उठले होते, 5 वाजले होते. तर ह्यांना मी म्हणला चहा करण्यापेक्षा नाही का तुम्ही पाणीपुरी आणा आपल्यासाठी, कारण की फोनमध्ये बघून बघून मला पण पाणीपुरी खायची इच्छा झाली होती. तर ह्यांनी मग मस्त अशी पाणीपुरी आणली, जाऊन सगळं सामान आणलं पाणीपुरीचं. त्यांना म्हटलं मी पुरीचं पॅकेट आणा, म्हणजे पुरतं आणि हे सगळं असं वेगळं आणा. तर त्यांनी आणलं होतं मस्त. आम्ही तिघांनी मग पाणीपुरी खाल्ली. मारू मॅडम झोपल्या होत्या, कारण की तिला मी झोपवलं होतं स्कूलवरने आल्यानंतर. मग तिला आवाज देऊन देऊन उठवलं. तिला म्हटलं फक्त पाणीपुरी आणली, तर ती पण लगेच उठून आली खाली आणि बसली होती. आणि ही गोड पाणीपुरी माझ्या आरूसाठी, कारण की तिला गोडच आवडते, तिखट नाही खात ती. बघू शकता आणि ती कशी खाते पाणीपुरी, तिला पण खूप आवडते. ती पण लगेच झोपेतनं उठू शकते पाणीपुरी म्हटलं की. मग इथं मी माझ्यासाठी घेत होते. मस्त आता पाणीपुरी पोटभर खायची आणि मग स्वयंपाकाला लागायचं. तर आजच्यासाठी एवढंच. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा. बाय.